वृंदावनी फॅशन कट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आज बघा आपण हा ब्लाउज आहे आपला मापाला आलेला हा ब्लाउज आहे आणि ही वही आहे आपली ज्यावरती आपण माप लिहिणार आहोत। तर मी तुम्हाला बघा पूर्ण दाखवते की आपण कसं ब्लाउजचं माप घ्यायचं आहे। त्या अगोदर आपल्याला बघा इथे लिहायचं आहे ब्लाउजची उंची, त्यानंतर लिहायचे आहे छाती, त्यानंतर लिहायचे आहे आपल्याला कमर, त्यानंतर मागचा गळा, पुढचा गळा, त्यानंतर लिहायचं आहे गळा बाही उंची, दंडघेर, आणि या सगळ्यावरून आपल्याला गळ्याची रुंदी काढून घ्यायची आहे। म्हणजे गळा रुंदी जे काही माप आहे त्यावरून आपल्याला गळ्याची रुंदी काढून घ्यायची असते। आता बघा ज्यांचं ब्लाउज आहे त्यांचं मी नाव लिहून घेते इथे, पौर्णिमा वीरकर। बघा हे झालं ना। आता आपण ब्लाउजवरून बघूया कसं घ्यायचंय। तर त्यासाठी बघा आपला जो काही मापाचा ब्लाउज असेल त्या ब्लाउजचं आपल्याला हुक लावून घ्यायचे सर्वात अगोदर। आणि ब्लाउज हे आपण जेव्हा व्यवस्थित परफेक्ट असं माप घेतो ब्लाउजचं तेव्हा आपल्या समोरचं मापाचं ब्लाउज सुद्धा म्हणजे जो शिवणार आहे तो सुद्धा बिघडत नाही। त्यामुळे व्यवस्थित माप घ्यायला येणं हे तर खूपच महत्त्वाचं आहे। बघा हे असं माप घ्यायचे। त्या आता ही आपण हुक लावली त्यानंतर ब्लाउज आपल्याला उंची घ्यायची आहे ब्लाउजची। बघा ब्लाउज हा पाठीमागच्या बाजूने घ्यायचा अगोदर। बघा अशा प्रकारे मागची बाजू आपल्याला ब्लाउजची घ्यायची आहे। बघा असं आता इथे किती आलं आपलं 13.5 इंच असं मागच्या बाजूने कधीही माप घेताना मागच्या बाजूने घ्यायची म्हणजे काय होईल आपल्याला व्यवस्थित असं समोरची बाजू खेचली जाते त्यामुळे समोरून माप हे व्यवस्थित सापडत नाही आपल्याला। कधीही मागच्या बाजूनेच माप घ्यायचं आहे। इथे बघा 13.5 पावणे 14 इंच उंची आहे या ब्लाउजची। तर आपण इथे उंची ही पावणे 14 आपण लिहून घ्यायची आहे किंवा 13.5 सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता, परंतु थोडंसं पावणे 14 आपण इथे ताणल्यानंतर येतंय। त्यानंतर आपल्याला ब्लाउजचं घ्यायचं आहे छातीचं माप। इथे बघा छाती घेत असताना आपल्याला घ्यायचं आहे या हा जो मुंडा आहे आपला तिथे बरोबर आपल्याला हे ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर बघा असं दुसऱ्या मुंड्याच्या बाजूला सुद्धा असा टेप ठेवून घ्यायचा, व्यवस्थित असं ब्लाउज खेचून घ्यायचा आणि हे माप घ्यायचं आहे। तर बघा 40 इंच छातीचा हा ब्लाउज आहे। बघा आपला परफेक्ट तुम्ही बघू शकता। ह्या मुंड्याच्या बाजूने घेतलंय ते मी ह्या मुंड्यापर्यंत घेतलेलं आहे आपलं। तर अशा प्रकारे छातीचा आपला 40 इंच माप आलेला आहे। त्यानंतर कमर घ्यायची आहे आपल्याला। कमरेचं सुद्धा माप आपण जसं छातीचं घेतलं तसंच आपल्याला कमरेचं सुद्धा माप घ्यायचं आहे। आपल्या चॅनलवरती सगळे ब्लाउजचे कटिंग आणि स्टिचिंग, त्याच प्रकारे नऊवारी साड्या, शाही मस्तानी साड्या, लहान मुलींसाठी खास करून वन पीस ड्रेस, नऊवारी साड्या अशा खूप सारे आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते। आणि आर्यवर्कचा क्लास सुद्धा आपल्या चॅनलवर मी सुरू करणार आहे लवकरच। त्यासाठी जे सामान लागणार आहे त्याचा सुद्धा मी क्लास म्हणजे एक व्हिडिओ घेतलेला आहे।
तर नक्कीच चॅनलवरती जाऊन भेट द्या आणि पाहू शकता. जर तुम्हाला आरी वर्कचा क्लास करायचा असेल तर त्या क्लाससाठी जे लागणारं साहित्य आहे तो व्हिडिओ मी केलेला आहे अपलोड. तो पाहून सुद्धा तुम्ही आरी वर्कचा क्लाससुद्धा जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर पाहू शकाल. ठीक आहे, चला मग आपण आता कमरेचं माप घेऊया. इथे बघा कमर ही आपली किती इंच झालेली आहे, जवळजवळ 15 म्हणजे आपले 30 इंच कमर असणार आहे. म्हणजे छातीचं आणि कमरेचं माप हे आपल्याला डबल करायचं आहे. मागचा भाग पुढचा भाग येतो त्यामुळे ते इथे बघा 15चं डबल 30 करून घ्यायचं. आता आपल्याला घ्यायचा आहे गळा. तर गळा घेत असताना बघा इथे पाहू शकता तुम्ही, गळ्याला असं व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा. पुढचा गळा घेताना खूप चुका होतात आणि त्यातल्या त्यात कटोरीच्या ब्लाऊजला तर खूपच चुका होतात. तर त्यासाठी आपल्याला हे ब्लाऊज हा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला बघा काय करायचंय, इथे बघा इथे माप बरोबर ठेवून घ्यायचा आणि बघा जो आपला गळ्याचा कॉर्नर असणार आहे, इथे पाहू शकता असा गळ्याचा कॉर्नर, तिथे आपलं माप येणार आहे. हे बघा 5.5 इंच, 5.5 पावणे 6 इंच आपल्याला याचा गळा घ्यायचा आहे. नॉर्मली 6, 5.5 ते 6च्या दरम्यानच सर्व गळे असतात, तरी याचा सुद्धा पावणे 6 इंच गळा आहे. तो आपण इथे पुढचा गळा हा 5.5 इंच घ्यायचा आपण. आणि त्यानंतर आपल्याला बॅकचं सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे व्यवस्थित. बॅकचा गळा हा तुम्ही 2 प्रकारे घेऊ शकता. ठीक आहे, मग कसं 2 प्रकारे घ्यायचं मी तुम्हाला सांगते. हा ब्रॉड गळा आहे बघा बराचसा. 2 प्रकारे गळा घालण्यासाठी बघा पहिली पद्धत म्हणजे ही की शोल्डर पासून आपण टेप जो आहे तो खाली ठेवायचा आहे जिथे आपला कॉर्नर आहे. आता हा 9.5चा गळा येतोय, 9.5 ते 9 म्हणजे हे खालून गोल खूप ब्रॉड आहे हा गळा. तर 9.25 इंच आपण इथे घेऊ शकतो. आणि दुसरी पद्धत म्हणजे बघा ब्लाऊजचा जो सेंटर आहे तिथे आपल्याला टेप ठेवून घ्यायचे इथे बघा. आणि ही किती पट्टी आहे आपली 3.5 इंच. तर 3.5 मध्ये आपलं खाली 1 इंच वर 1 इंच म्हणजे अर्धा इंच. 3.5 इंच तुम्ही जर 4 इंच घेतलं खालून माप घेताना ब्लाऊजने तर तोही परफेक्ट होतो. मी तर शक्यतो हीच पद्धत वापरते. काही जणांना ही सोपी वाटते, काही जणांना ही. तर मी ही पट्टी जी आहे ती आता इथे 4 इंचाची असा आपण गळा घेणार. किंवा वरून हे जे वरून आहे ते 9 इंचचं असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. बघा हे बरोबर 9 इंच येत आहे. तर आपण मागचा गळा हा 9 इंचचा घेणार आहोत. आता बाहीची उंची आपल्याला घ्यायची आहे. बाहीची उंची घेत असताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी बाही ठेवून घ्यायची. आणि त्यानंतर बघा मी काय केलंय, हे बघा 7 इंच आहे. 7ला एकच लाईन कमी, आपण 7 इंच घेऊया. बाहीची उंची ही 7 इंच आहे. आणि दंडघेर बघा दंडघेर आपण 6 इंच बघितलं. पावणे 6 ते 6 इथे व्यवस्थित चेक करायचं आपल्याला. 6 इंच दंडघेर आहे. दंडघेर हा 6 इंच. आणि आता या ब्लाऊजचं काम झालेलं आहे. आपल्याला जेव्हा आपण ब्लाऊजची शिवणार आहोत त्यावेळेस आपल्याला कटोरी वगैरे ते सुद्धा लागणार आहे. तर त्यासाठी आपण कटोरीचे सुद्धा माप घेऊ. बघा 5.25ची कटोरी आहे या ब्लाऊजसाठी. 40 इंचच्या चेस्टच्या साईजनुसार ही कटोरी छोटी वाटते, आपण थोडीशी 5.5ची सुद्धा इथे घेऊ शकता. हा मापाचा ब्लाऊज आहे, हा मी शिवलेला ब्लाऊज नाही, हा बाहेरून आलेला असतो. तर आपण शिवलेला नसतो. काय होतं गिरायकाचं जेव्हा आपण पहिल्यांदा जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो गिरायकाचा तेव्हा आपल्याला व्यवस्थित असं माप घेणं गरजेचं असतं. आणि तो ब्लाऊज आपण शिवलेला नसतो, गिरायकाला व्यवस्थित बसतो की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करून मग त्याची मापे घ्यायची आणि मगच आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची असते.
हे खूप महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला व्यवस्थित असे ब्लाऊज बसण्यासाठी या काही अशा ट्रिक असतात की त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात की गिऱ्हाईकाला ब्लाऊज हा आपल्या व्यवस्थित बसला पाहिजे. त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची व्यवस्थित मापे घेता आली पाहिजे, कारण जेव्हा आपली परफेक्ट मापे असणार तेव्हाच पुढचा ब्लाऊज हा आपला व्यवस्थित असं तयार होतो. तर बघा, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर परत एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच आपल्या चॅनलला वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलचे पाहत चला. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला उपयोगी वाटत असेल, थोडा जरी महत्त्वाचा वाटला तरी नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.